दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष. नाशिकमधून खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. स्वतःला कॅप्टन म्हणवणारा आणि अनेक राजकीय नेत्यांचे भविष्य सांगणारा अशोक खरात आता पोलिसांच्या ताब्यात आलाय. सिन्नर तालुक्यातील अशोक खरात उर्फ स्वघोषित कॅप्टन याला नाशिक गुन्हे शाखेने बुधवारी पहाटे अटक केली आहे. बलात्काराच्या गंभीर आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे खरातच्या ताब्यातून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये तब्बल 58 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य अधिक वाढले आहे. भविष्य सांगण्याच्या नावाखाली दैवी शक्ती असल्याचा दावा करत अशोक खरात महिलांचा विश्वास संपादन करत होता. त्यानंतर विधीच्या बहाण्याने संबंधित महिलेला आपल्या कार्यालयात बोलावून गुंगीकारक पदार्थ देत अत्याचार केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आलाय. 2022 पासून ते डिसेंबर 2025 पर्यंत हा प्रकार सुरू असल्याचंही तपासात समोर आलंय. विशेष म्हणजे अनेक राजकीय नेते, अधिकारी आणि सेलिब्रिटी सुद्धा त्याच्याकडे भविष्य जाणून घेण्यासाठी जात असल्याची माहिती पुढे आली आहे. या प्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ कारवाई करत कॅप्टनला ताब्यात घेतलाय. आज न्यायालयात हजर केल्यानंतर अशोक खरातला 24 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, अशी माहिती क्राईम युनिट 1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंचल मुदगल यांनी दिली आहे. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, पोटकलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहेत. भारतीय न्यायसंहिता कलम 74, 64 आणि जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3, 2, 1 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सर, जो आरोपी आहे तो आरोपी नेमका कोण आहे, तो काय करतो, त्याची पार्श्वभूमी काय आणि ती महिला त्याच्याकडे का जात होती? सध्या तपास चालू आहे. फिर्यादीचं नाव उघड होऊ नये म्हणून जास्त डिटेल देता येणार नाही. सध्या तरी नाव अशोक खरात म्हणून आलेलं आहे. किती महिलांच्या तक्रारी आहेत? सध्या एकच तक्रार. नेमकं काय प्रोफेशन होतं, म्हणजे काय ते काय नाही, अजून काहीच निष्पन्न. जस्ट गुन्हा दाखल झालेला आहे. अजून तपास चालू केलेला तर ते ज्योतिषी होते, भविष्य सांगतात, अंकशास्त्राचा अभ्यास आहे अशी माहिती मिळते आहे. महिलांचं शोषण करत होते अशी चर्चा आहे. नेमकं आपल्याकडे काय तक्रार आलेली होती आणि आपण काय पुढे तपास करतो? महिलेने जी तक्रार दिली त्याच्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि अजून त्याच्या प्रोफेशनबद्दल अजून तपासात काही निष्पन्न झालेलं नाही. आज नेमका पहिलाच दिवस आहे. तपास सुरू आहे. तर काही व्हिडिओ देखील आहेत, मोठ्या प्रमाणावर व्हिडिओ आपण जप्त केलेले आहेत, CCTV म्हणा किंवा इतर, त्याबद्दल काय माहिती आहे? नाही, सध्या तपास सुरू आहे. अजून भौतिक कोणताही पुरावा आपण जप्त केलेला नाही. आरोपी एकच आहे की आणखी आरोपी आहे? सध्या तरी आरोपी एकच आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. करण सिंग बावरी, दक्ष न्यूज, नाशिक. कुष्ठरोग हा शाप नाही तर एक उपचार योग्य आजार आहे. मायकोबॅक्टेरियम लॅप्रे जीवाणूमुळे होणारा हा जुनाट संसर्गजन्य रोग त्वचा, मज्जातंतू आणि नाकाच्या आतील त्वचेवर परिणाम करतो. सुन्नपणा, फिकट पॅचेस, बोटे वाकडी होणे किंवा नाक चोंदणे ही त्याची लक्षणे आहेत. संसर्ग झाल्यानंतर लक्षणे दिसायला 5 ते 20 वर्ष लागू शकतात, पण घाबरण्याचं कारण नाही. मल्टी ड्रग थेरपीने हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणूनच वेळेवर निदान करा, उपचार घ्या आणि जागरूकता पसरवा. सार्वजनिक आरोग्य विभाग, नाशिक महानगरपालिका द्वारे जनहितार्थ प्रसारित.